महत्त्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी। 7 बेटांपासून तयार झालेली मुंबई पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती आहे। बंगळुरूतल्या सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी या संस्थेने या संदर्भात एक महत्त्वाचा अभ्यास केलाय। 2040 पर्यंत मुंबईतली 10% अधिक जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता या अभ्यासात वर्तवण्यात आली आहे। तर 21च्या शतकाअखेरपर्यंत मुंबईतील समुद्राची पाणी पातळी ही 76.2 सेंटीमीटर पर्यंत वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली गेली आहे। दरम्यान भारतातल्या किनारपट्टीवरील 15 शहरांना सुद्धा समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीचा धोका असल्याचा इशारा तर CSTEP या अभ्यासामध्ये देण्यात आलेला आहे। तर 21व्या शतकाअखेरपर्यंत किनारपट्टीवरील सर्व शहरांमधील समुद्र पातळी वेगाने वाढण्याची भीती आहे। तर 21व्या शतकाअखेरपर्यंत मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती या अभ्यासात वर्तवण्यात आलेली आहे। यामध्ये किनारपट्टीवरील 15 शहरांमध्ये समुद्र पातळी वाढण्याची शक्यता आहे। यासह समुद्र पातळी वाढण्याचा सर्वाधिक धोका हा मुंबईला असल्याचंही बोललं जात आहे। तर 2100 सालापर्यंत मुंबईची पाणी पातळी ही 76.2 सेंटीमीटर पर्यंत वाढण्याची भीती आहे। त्यामुळे मुंबईच्या तुलनेमध्ये मंगळुरू, हल्दिया, थुत्तुकुडी या ठिकाणी जमीन बुडण्याचं प्रमाण जास्त असेल। कृषी, जंगल, आरोग्य क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होणार आहे। तर किती पाणी वाढणार आहे आपण पाहूयात। मुंबईमध्ये 76.2 सेंटीमीटरने पाणी पातळी वाढू शकते। पणजीमध्ये 75.5 सेंटीमीटर, तर उडुपीमध्ये 75.3 सेंटीमीटर, मंगळुरूमध्ये 75.2 सेंटीमीटर, तर कोझिकोडमध्ये 75.1 सेंटीमीटरनं ही पाणी पातळी वाढू शकते। तर कोचीमध्ये 74.9 सेंटीमीटरनं पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। यासह तिरुवनंतपुरममध्ये 74.7 सेंटीमीटरनं समुद्राची पाणी पातळी वाढू शकते। यासह कन्याकुमारीमध्ये 74.7 सेंटीमीटरनं पाणी पातळी वाढण्याची भीती आहे। मुंबई सर्वाधिक यामध्ये आहे।